जगतामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग मार्कुस शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचने 23 ते 27. मार्कुस शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचने 23 ते 27. त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. तो ओरडून म्हणाला, हे येशू नासरेतकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पुत्र तो तूच. येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच राहा व ह्याच्यातून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्यांच्यातून निघून गेला. तेव्हा ते इतके थक्क झाले की एकमेकांस विचारू लागले, हे आहे तरी काय? का ही अधिकारयुक्त नवीन शिकवण हा अशुद्ध आत्मांनाही आज्ञा करतो व त्याचे ते ऐकतात. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. या वचनामध्ये महत्वाचा उद्देश असा आहे की येशू ख्रिस्ताकडे देवाचा अधिकार आहे आणि तो केवळ शब्दाने नव्हे, शब्दाने शिकवण देत नाही, तर आपल्या सत्तात्मकतेने वाईट शक्तीवर विजय मिळवतो. ह्या 5 वचनामध्ये मी 4 मुद्दे काढलेले आहेत. ते येशूला सर्व आध्यात्मिक शक्तीचे आणि सृष्टीचे प्रभुत्व आहे आणि त्याच्या शब्दाने वाईट आत्म्यांनाही त्याला मानले. दुसरा मुद्दा आहे की आध्यात्मिक शक्तीचा सामना. हे वचन दाखवते की आपल्या जीवनात आध्यात्मिक संघर्ष असू शकतो. वाईट आत्मे आपल्यावर परिणाम करू शकतात, पण येशूच्या शक्तीने त्याचा पराभव होतो. त्यामुळे आपल्याला येशूवर विश्वास ठेवावा लागतो, कारण तोच आपल्याला ह्या संघर्षामध्ये विजय मिळवून देऊ शकतो. तिसरा मुद्दा आहे विश्वासाचे महत्त्व. लोकांनी येशूच्या सामर्थ्याने अचंबित होऊन पाहिले, परंतु त्यांच्या अचंब्यातून विश्वासाची गरज आहे. येशूची शिकवण आणि कृती आपल्याला सांगते की आपल्याला त्याच्या सामर्थ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायला हवा आणि त्याच्या शब्दानुसार जीवन जगायला हवे. चौथा मुद्दा आहे की मुक्ती आणि तारण.
येशू केवळ उपदेशक किंवा शिक्षक नाही, तर तो मुक्ती देणारा, तारणारा आहे. त्याने त्या माणसाला अशुद्ध आत्म्याच्या नियंत्रणातून मुक्त केले आणि त्याचा संदेश असा आहे की तो प्रत्येक व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संकटातून मुक्त करू शकतो. येशू ख्रिस्त हा सर्व शक्तिमान तारणारा आहे. त्याच्यावर विश्वास ठेवला तर कोणतीही वाईट शक्ती आपल्या जीवनावर विजय मिळवू शकत नाही, कारण येशूला सर्व काही नियंत्रित करण्याचा अधिकार आहे. ह्या सर्व गोष्टींमधून आपल्याला एकच शिकायला भेटतं की प्रभूमध्ये सामर्थ्य आहे. पण त्या सामर्थ्याचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला विश्वास ठेवणे गरजेचं आहे. जर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला मुक्ती मिळेल, तारण मिळेल. ज्याप्रमाणे ज्या भूतग्रस्त व्यक्तीला त्या अशुद्ध आत्म्यामधून प्रभूच्या सामर्थ्याने मुक्ती मिळाली, आणि त्या गोष्टीमधून आपल्याला शिकायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये असंख्य अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक असे त्रास देत आहेत. आपल्याला प्रभू येशू विश्वास ठेवायला पाहिजे. तो नक्कीच आपल्याला त्या भूतग्रस्त व्यक्तीप्रमाणे त्या सर्व गोष्टीमधून सुटका करणारा देव आहे. या वचनामधून देवबाप आपणाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हे आमच्या निर्माणकर्त्या जिवंत देव बाप्पा, आताच आम्ही तुझ्या वचनाचं मनन केलं आणि आम्हाला पाहायला मिळालं की तुझ्यामध्ये दिव्य अधिकार आहे. आध्यात्मिक शक्तीचा सामना करण्यासाठी तू सामर्थ्यवान देव आहेस. तुझ्यावर जर विश्वास ठेवला तर आम्हाला सर्व काही शक्य आहे आणि मुक्ती देणारा, तारण देणारा देव तू आहेस. म्हणून बाप्पा या गोष्टीचं आम्ही अवलोकन करावं, मनन करावं आणि बाप्पा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा. आम्हाला या जगात जगत असताना अशुद्ध आत्मे त्रास देतील, आम्हाला मानसिक रीतीने त्रास देण्याचा प्रयत्न करतील, शारीरिक रीतीने आम्हाला आजारी पाडून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. परंतु बाप्पा जर आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो तर बाप्पा या सर्व गोष्टीमधून आमची सुटका होणार आहे. बाप्पा या वचनाच्या द्वारे तू आमच्या संगती बोल आणि आमचे आत्मिक नेत्र उघडून आम्हाला तुझ्या विश्वास ठेवण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. हे वचन आमच्या सर्वांसाठी आशीर्वादाचं होऊ दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो. आमेन. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.